या साईडला पण एक शेगडी आहे बघा, मस्त दिसते. हे पण लाईटवरच चालतं ना? मैं ऐसा बाटला है ये वाला। अच्छा, हाँ। इंडक्शन ये कितने तक आता है? ये याची कॉस्ट किती आहे, कितीपर्यंत जाते? थोडी मला बेस्ट वाटते एकदम. बघा इथं वजन सुद्धा ना एकदम हेवी अशी. आम्ही काय केलं, हे स्टँड आहे ना हे काढल्याने भरपूर वेळ लागत होता. आता बघा इथं किती मस्त उकळी आली. व्हॉट्सअप गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज मी आता मुकाई चौकमध्ये आलो आहे. कशासाठी की तुम्हाला तर माहिती आहे गॅसचा प्रॉब्लेम किती झाला. आपला सिलेंडरसुद्धा खूप दिवस झाले संपला आहे. आम्ही कसं तरी ॲडजस्ट करत होतो छोटा सिलेंडरवरती, पण आता ना आम्ही इलेक्ट्रिक शेगडी बघण्यासाठी आलो बघा मुकाई चौकमध्ये. हे बघा BRT बस स्टॉप तुम्हाला इथे दिसत असेल समोर. आता ना मी चालू एका शॉपवरती, तिथे जाऊन इन्क्वायरी करू. जर छान भेटली ना शेगडी एखादी इलेक्ट्रिक तर मी आता घरीच घेऊन जाणार आहे. त्यासाठीच मी आता आलो आहे बघा मुकाई चौकमध्ये. आणि आता पुण्यामधली गरमी बघा किती दिवसेंदिवस एवढी वाढत चालली आहे ना, कमी होण्याचं तर काय नाव नाही, पण वाढतच किती चालली आहे बघा. शॉपमध्ये तर आलोय, बघूयात आता शेगडी मिळते का. इथे बघतोय आता आपल्याला जशी पाहिजे ना तशी शेगडी मी इथे शोधतोय. त्यांनी बघा आपल्याला ना ही शेगडी दाखवत आहेत, ही वायरवाली आहे. याची कॉस्ट किती आहे, कितीपर्यंत जाते? पैसा का? हां, पैसा 1600 रुपया। ही 1600 रुपये. या साईडला पण एक शेगडी आहे बघा, मस्त दिसते. इंडक्शन सुद्धा वापरून झालं पण त्याचा एवढा उपयोग होत नाही. मला शक्यतो ना अशा शेगडीवरती जास्त भरोसा आहे. इथे बघा किती मोठी मोठी शेगडी. आता ही घेऊन काय उपयोग, सिलेंडरच नाही आहे तर ही काय घ्यायची. मोठ्या बोर्डमध्ये ना ही पिन लावायची. हाँ, फिर वो लेने का क्यों इसको वो कवर खींचता ना। याची वायर जरा छोटी वाटते ना, वायर मोटी नाही आहे कायची. आगे से ऐसा है, अभी दूसरों को तो मैं ये वाला ना सबको डाल के दिया, उसके साथ वायर नहीं आया था, उसको तो सब कल आगे से ही आया। आता इथे ही पण एक मशीन आहे बघा, हे पण लाईटवरच चालतं ना? हाँ, इसमें तो वो बाटला है गैस का, इसमें ऐसा बाटला है ये वाला। अच्छा, हाँ, उससे वो जलता है। बाद में अपन गैस आए तो इसमें गैस भी डाल सकता है, भर सकते. पाइप लगा के कर सकता है। अच्छा, मगर वो अरे इंडक्शन ये कितने तक आता है? ये इंडक्शन है, उसका देखती हूँ प्राइस वो 3200 तक आएगा। हे 3200ला मिळतंय बघा इंडक्शन. कल 4200 में इम्प्रेस आहे। इंडक्शन एवढं वापरून झालेलं आहे, त्याचा काही उपयोग होत नाही, कारण त्यावरती तेच आपल्याला भांडे यूज करावे लागतात. त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम होतो. ते वाजत खूप राहतात टिक, म्हणून ते यूज करून झाले आमचं, त्यामुळे मी आता ते घेत नाहीये. इथे बघा वायरिंग पण सगळं व्यवस्थित चेक करून घेतोय. आता नाही एकदा लावून घेतोय बघा त्यांच्याकडनं आपण. एकदा नाही चेक करून घेतोय व्यवस्थित. ते स्विच मध्ये बसत नाहीये बरोबर. हाँ, इसमें आएगा, इसमें भी नाही भेटेगा ना. सगळ्या शेगडी चेक केल्या बघा, इलेक्ट्रिक सुद्धा आम्ही चेक केली होती, पण तिच्या ना करंटचा थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ना आता आम्ही ही शेगडी जरा चेक करतोय. हिचं वजन पण जरा चांगलं हेवी आहे, फक्त याची ना थोडीशी वायर थोडीशी छोटी पडते. आणि एकदा आपण चेक करून घेतोय, म्हणजे एकदा हे चेक करून घेतले ना की आपण घरी जाऊन घेऊ शकतो. इथे हेवी वजन पण आहे म्हणून ना. गाईज आम्ही ना खूप ते इंडक्शन वगैरे त्यावरती पण यूज करून झालेले आहे, पण काय होतं ना त्यावरती जरा वेगळे भांडे लागतात, म्हणून ना ते काय आम्ही घेणारच नाहीत बघा. आम्ही ठरवलेलंच होतं. आणि नाही करंटची सुद्धा शेगडी असते बघा, ती सुद्धा आम्ही म्हणलं घेऊ, पण तिला ना करंट लागतो कधी कधी, त्यामुळे ही कशी थोडी मला बेस्ट वाटते एकदम. बघा इथं वजन सुद्धा ना एकदम हेवी अशी. चेक केलं व्यवस्थित आम्ही माझ्याकडे. जसं हिची थोडी ना भीती वगैरे नाही आहे बघा, हिचा करंट वगैरे एवढा काही लागणार नाही. मस्त. आता हिची थोडीशी नाही वायर थोडी छोटी पडते ही एकदा ना, आणि एकदा स्विच फक्त एकदा आपण लावून बघू, त्यानंतर मी घेऊन जाणार आहे आता घरी. बघा त्यांच्याकडे ना ते पिन नव्हती, त्यांनी हार्डवेअरवरनं आणली आहे आणि आता चेक करतोय बघा आपण. गरम होने लगा है। होती ना गरम. हाँ, पूरा लाल होगा। ये देख अभी लाल पड़ने लगे, देखो पूरा हीट होने लगा है। हळूहळू लाल होती बघा बरोबर. देखो गरम हो रहा पूरा गरम हो गरम होती मस्त. आणि यामध्ये ना बघा त्यांनी साईडला हे पण दिलेलं आहे, म्हणजे आपण नाही का जास्त हे झालं ना त्यावरती आपण एखादं पातेल वगैरे ठेवू शकतो. मस्त दिलंय. ऐसे पकड़ लेने का।
गाईज फायनली घेतली बघा आपण आता शेगडी. आता तोपर्यंत तरी आपला त्रास गायब. घेतली बघा, पॅक केली आहे. तर फायनली गाईज बघा आपण आता घेतलेली शेगडी. आता मी इथनं चाललो डायरेक्ट घरी, कारण मला वाटलं होतं भेटते का नाही, कारण ऑलरेडी शॉर्टेज एवढा कमी झालेला आहे ना. पण नशिबाने भेटली बघा आपल्याला शेगडी. आता मी कॅब बुक केलेली आहे, चाललो आता मी डायरेक्ट घरी. गाईज आता जस्ट मी घरी पोहोचलोय. आता ना आम्ही ते व्यवस्थित काढतोय बघा. एकदा आपण घरी आपलं चेक करूयात. आपल्या फ्लॅटमध्ये तर बोर्ड असतोच बघा मोठा, जर पिन नाही ना बसली तर आपल्याला नवीन घेऊन येतील, काही प्रॉब्लेम नाही. पण आता आम्ही एकदा चेक करतो लावून. इथे काढून ठेवली आहे आपण काढून ठेवली आता. फक्त थोडंसं आवाज इरिटेट होतं, पण जाऊ द्या. कसं आहे, आपण ना तर दुसरी पण शेगडी वापरली होती, करंटची होती बघा ती, पण मला ना हीच जरा योग्य वाटली. काहीचा करंट नाही, काय नाही, उलट व्यवस्थित आहे ही शेगडी. आणि ना मला ही गोष्ट बघा जास्त आवडली. किती मस्त आहे, 3 स्टँड दिलेत बघा. आपण कधी पण असे लावू शकतो यावरती, मस्त एखादा पातेलं ठेवून कधी पण आपण आता करू शकतो. तर गाईस आपण आता किचन मध्ये आलोय. आता ना ही जी नवीन गॅस शेगडी आणली ना, आपण आता लावून बघूया आपल्या बोर्डला लागते कसं. मला तर माहिती लागते, पण चेक करू आपण आता. बसली बघा फायनली. आता बटन दाबू. आता इथे हळूहळू बघा थोडंसं लाल होतंय बघा. वाफ पण एकदम चांगली येते. आता गरम वाफ येते उलट. बघा कशी असते वेळ. एवढा गॅस असून सुद्धा आपल्याला याची गरज पडते. खरंच आहे, जुनं ते सोनंच असतं, काही म्हणा. आता बघा आपल्याला एवढे 3 लेअरचे गॅस असून सुद्धा याची आपल्याला आवश्यकता पडली का नाही, किंमत आपल्याला आत्ता कळते बघा. आता ना आम्ही लाईट बंद केलेत बघा, आणि बघा कसलं भारी गरम गरम झाले. मोबाईल पडण्याची भीतीच वाटते मला यावर. डायरेक्ट बंद करू का? करू ना बंद करू. हो. गाईज दुपारी ना आपल्याला त्या इलेक्ट्रिक शेगडीवरती ना काही करताच आलं नाही, कारण ना ऑलरेडी स्वयंपाक करून ठेवला होता बघा. त्यामुळे आम्ही काही ट्रायल वगैरे घेतली नव्हती. पण आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले. तर आता ना आपण आपल्या शेगडीवरती ना चहाची आपण एक ट्रायल घेणार आहोत बघा. मस्तपैकी चहा बनवणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो किती वेळात बनतो आणि कसा बनतो ते. चला यावर आता आपण बनवूया चहा. आपण ना हे स्टँड दिले बघा एक्स्ट्राचे, किती चांगले उलट. यावरती आपण ना आता मस्त भांडे ठेवूया चहाचं. आता हळूहळू गरम होते बघा, तुम्हाला दिसत असेल. चहाचं भांडं रेडी. दूध पण इथं मम्मीने गॅसवर गरम केलंय. थोडाफार गॅस उरला होता बघा आपला, त्यावरतीच काम चालू आहे. म्हणून तर इमर्जन्सीमध्ये ही आणून ठेवली आपण शेगडी. आता ना आपण हे भांडं ठेवूयात यावरती. ते गरम होऊ दे ना. अरे करू नये, बसते का बघ. हे पकड पकड. सोड बघू. बसते पण थोडा हलकं नाही बसत आहे ना. हे भांडं बसलंच नाही बघा व्यवस्थित त्यावरती, म्हणून आता आपण दुसरं ठेवतो. हे बसलं व्यवस्थित. हलत नाही ना ते बघ. ते थोडा हलते, एका साईडला जातं म्हणून बाजूला केलं. आता ह्यात चहा बनवू मस्त. हे मग काय झालं, ठेवलं होतं ना तर यांनी सटकलं बघा, ते लगेच असं खाली पडलं ते जोरात, म्हणून आम्ही हे ठेवलं. आता आपण पाणी ठेवू थोडंसं गरम करायला चहासाठी. झालंय बघा हीट ऑलरेडी. आता मस्त गरम होत आले ते. अजून काय पाण्याला उकळी नाही आली, तरी पण आपण यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकू आणि बघू उकळी येते का 5 मिनिटानंतर. नंतर आम्ही टाइम लावून येतो किती वेळात उकळी येते असं. यूज करतो त्यामुळे आम्हाला पण काय अनुभव नाही. बघू आता हळूहळू आपण. त्याला वेळ लागणार एवढं मला वाटतंय. बघा अजून हळूहळू होईल बघ. येईल याला उकळी. बघू आज नाही उकळी आली तर उद्या येईल. चहा अजून प्यायचा आपल्याला. मला वाटतं शेगडीला 5 मिनिटं लावून ऑन करून ठेवायला पाहिजे, मग ती गरम होते वाटतं. बघू आता. आता आम्ही ना 5 ते 7 मिनिटानंतर एकदा चेक केले तर बघा हळूहळू उकळी दिसत असेल. हळूहळू येते बघा उकळी. नशीब आजच उकळी आली. आता आपण मस्त हे दूध टाकू त्यामध्ये. आली उकळी. आता हळू आपण मस्त त्याला देऊ चहा उकळू देऊ. आम्ही काय केलं, हे स्टँड आहे ना हे काढल्याने भरपूर वेळ लागत होता. डायरेक्ट यावरतीच ठेवलं तर बघा आता उकळी तरी आली ऍटलिस्ट. अगोदर घाबरलो होतो म्हणजे यावरती ठेवावं का नाही. आता बघा इथं किती मस्त उकळी आली. मला वाटलं चहा पण होतो का नाही, पण मस्त होते बघा. टेन्शन आलेलं एकदम, चहा होतो का नाही. मी आता हे बघा मस्त आपला चहा उकळलाय. आता मी बंद करते शेगडी. आता आपण मस्त घेऊ. इन्स्टंट बंद झाली बघा. मस्त गरम गरम चहा ओतून घेऊ. झाला बघा गरमागरम चहा. या तुम्ही पण चहा घेण्यासाठी नक्की. टेस्ट करून सांगतो कसं झालाय. मस्त झालाय बघा चहा. एक नंबर झालाय खरंच.
तर गाईज तुम्ही बघितलं की आपला चहा ना थोडासा वेळ गेला पण एक नंबर चहा बनला बघा आपल्या त्या इलेक्ट्रिक शेगडीवरती. काहीतरी घरामध्ये ना एकतरी ऑप्शन पाहिजे म्हणून आम्ही ही खरं तर शेगडी घेऊन आलेलो आहे. सिलेंडर तर काय थोड्या दिवसात मिळणारच आहे, पण आपल्या हाताखाली काहीतरी ऑप्शन्स पाहिजे म्हणून खरं तर ना आम्ही शेगडी घेऊन आलोय. आणि ही बघा आपल्याला नाही का 1,500 रुपयाला मिळाली बघा शेगडी. तशी चांगली मजबूत आहे एकदम, म्हणून मी खरं तरी घेतली. हे बघा शेवटी गॅस तो गॅसच असतो, त्यावरती आपल्याला एकदम फास्ट सगळं बनतं, पण आता काहीतरी ऑप्शन आपल्याला पाहिजे म्हणून खरं तर आपण ह्या गोष्टी एक्सपेरिमेंट करत चाललोय. आणि खरं तर एक पाहिजेच आपल्या घरामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगडी म्हणा किंवा काही पण एखादा ऑप्शन आपल्याला सध्याच्या घडीला पाहिजे. कारण तुम्ही बघताय गॅस कुठेच अवेलेबल होत नाहीये. आपला छोटा गॅस आहे म्हणजे त्यामध्ये आहे अजून जेवढा दिवस तो टिकेल, म्हणून खरं तर मी हे ऑप्शनला आणून ठेवलेले आहे. तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.